नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. नकळत घडले सारे भाग 41. मागील भागात इकडे अभि, पिया आणि बाकी सगळ्यांना घेऊन कोकणात निघाला आहे. ही गोष्ट मेहताच्या कानावर गेली आणि यावेळी अभि आणि फक्त पियालाच नाही तर अप्पू, निशा, जेनी, अनिश, तुका, धर्मा, पारुमावशी, सुलेखा मावशी या सगळ्यांनाच घेऊन निघाला आहे. आणि हीच त्याच्यासाठी सुवर्ण संधी होती. अभिसोबत सगळेच एका दमात संपले असते आणि म्हणून मग लगेच मेहताने आपली माणसं त्यांच्या मागावर पाठवली. यावेळी त्याने आपली पूर्ण ताकद एकवटून अभिला संपवण्याचा कट रचला होता. आता पुढे काही वेळ पिया देखील सगळ्यांसोबत एन्जॉय करत होती, पण मग तिला उलटीचा त्रास व्हायला लागला आणि मग तिने सरळ अभिच्या खांद्यावर डोकं ठेवून निद्रादेवीचे आवाहन केले. बाकी सगळे मात्र खूप एन्जॉय करत होते. मज्जा, मस्ती, गाण्याच्या भेंड्या आणि त्याचबरोबर निशा आणि अपूची तू मेमे देखील सुरू होती आणि सगळे त्यांची तू मेमे देखील एन्जॉय करत होते. आज जेनी भलतीच खुश होती, कारण लग्नानंतर पहिल्यांदाच अनिशबरोबर बाहेर फिरण्याचा योग आला होता. त्याचबरोबर तिला आपलं म्हणणारी किंवा ज्यांना ती आपलं म्हणत होती अशी माणसं तिच्यासोबत होती. काही वेळाने सगळेजण एके ठिकाणी चहा प्यायला थांबले. पिया आणि अभि गाडीतच बसून होते. बाकी सगळे चहा छान एन्जॉय करत होते. कोणी सेल्फी काढत होतं, कोणी तिथल्या निसर्गाचा आस्वाद घेण्यात दंग होतं. तिकडे गाडीत पिया आणि अभि एकमेकांच्या हातात हात गुंफून बसले होते. पियाने हळूच अभिकडे पाहिलं आणि म्हणाली, थँक्यू सो मच माय डिअर हजबंड. पिया, कशासाठी? अभि, मी फक्त म्हणाले आणि तुम्ही माझ्यासाठी लगेच देवगडला निघालात. पिया, आता बायकोनी इतकी छान गुड न्यूज दिल्यावर तिची इच्छा पूर्ण करायला नको? आणि खरं सांगू का पिऊ, थँक्यू तर मला म्हणायला हवं. इतकी छान न्यूज दिलीस आणि मी बाबा होणार आहे. आणि याशिवाय इतक्या वर्षानंतर मी अनिश आणि जेनीच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे टेन्शन न पाहता फक्त आनंद पाहत आहे. आणि त्याचबरोबर किती वर्षानंतर निशा आणि अप्पू एकत्र कुठेतरी निघाले आहे. सुलेखा मावशी, पारू मावशी सगळेच खूप खुश आहेत, फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. अभि, फक्त थँक्यू. पिया, मग आणखीन काय हवं आहे माझ्या राणीला? अभि, जे मागेन ते द्याल बघा हां, नंतर माघार घेता येणार नाही. पिया, प्रॉमिस, अजिबात माघार घेणार नाही. तू फक्त मागून तर बघ. अभि पियाच्या हातावर हात ठेवत म्हणाला. तसं पिया हसली आणि म्हणाली, मला एकच गोष्ट हवी आहे आणि ती म्हणजे जेव्हा आपलं बाळ या जगात येईल तेव्हा तुम्ही माझ्यासोबत असाल. पिया, मी तुला प्रॉमिस करतो पिया, यापुढे जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा मी तुझ्यासोबत असेन, काही करून. अभि, दॅट्स लाईक माय हजबंड. पिया, लैला मजनूचा रोमांस संपला असेल तर आम्ही आत आलो तर चालेल का? अपूने गाडीच्या दारातून विचारलं. तसं पिया आणि अभि सावरून बसले. हो, ये आत. अभि, तसे सगळे भराभर गाडीत चढले. सगळे आपापल्या सीटवर जाऊन बसले. अप्पू आणि निशा एकत्र बसले. आहे त्यांच्यात लैला मजनूसारखं प्रेम? तू का जळतोस त्यांच्यावर कोंबड्या? निशा चिडून म्हणाली. अपूने एकदा तिच्याकडे रागाने पाहिलं आणि मग म्हणाला, त्यांचा पत्ता नाही पण त्यांच्याविषयी जास्त तुला राग आला आहे. अप्पू, हो आला आहे मला राग. मग काय करणार आहेस? खाणार आहेस का मला? निशा, नाही, मी तुला नाही खाणार. तुला खाऊन माझंच पोट खराब होईल. अप्पू, म्हणजे काय म्हणायचं आहे? निशा अजून चिडून म्हणाली. अरे गप्प बसा. सुलेखा मावशी अप्पू अजून काही बोलणार त्याआधीच जवळजवळ ओरडून म्हणाल्या. बाकी सगळे त्यांची मजा बघत होते. काय चाललं आहे तुमचं? अरे साखरपुडा झाला आहे ना तुमच्या? काही दिवसात लग्न करणार आहात ना तुम्ही? मग आताच एवढे भांडत आहात तर आयुष्य कसं काढाल? सुलेखा मावशी, मलाही आता तोच विचार पडला आहे आणि मी लवकरच निर्णय घेणार आहे. निशा अप्पूकडे तोंड वाकडं करत म्हणाली. तसं अप्पूने देखील तिच्याकडे रागाने पाहिलं आणि म्हणाला, मलाही विचार करायला हवा. आणि मग दोघे एकमेकांकडे पाठ करून बसले. आता बाकी सगळे गप्पा गोष्टीत छान रमले होते. पिया मात्र अजूनही झोपली होती आणि अभि तिच्याकडे अधूनमधून प्रेमाने पाहत होता. हळूच तिच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवत होता. अशातच प्रवासात दुपार झाली आणि सगळेजण मग एका हॉटेलमध्ये जेवायला थांबले. सगळ्यांनी स्वतःसाठी छान छान ऑर्डर करून जेवण करू लागले. तेव्हा पिया मात्र सगळ्यांच्या ताटाकडे बघून थोडं थोडं सगळ्यातलं खात होती. पारू मावशी आणि सुलेखा मावशी तिच्या या वागण्याकडे काळजीपूर्वक पाहत होत्या आणि मग एकमेकांकडे पाहून गालातल्या गालात हसत होत्या. काही वेळाने सगळ्यांचं खाऊन झाल्यावर पुन्हा एकदा प्रवास सुरू झाला. अशातच प्रवास करत करत कधी संध्याकाळ झाली ते कळलंच नाही.
सर्वांचा प्रवास छान चालू होता. मध्येच कुठल्या तरी नदीजवळ थांबून सगळे छान सेल्फी काढत होते. पाण्यामध्ये खेळत होते. एखाद्या झाडाखाली बसून छान गप्पा मारत होते. कुणालाही फार्म हाऊसवर पोहोचण्याची घाई नव्हती. पण फक्त घाई होती ती पियाला. कधी एकदा शांता काकूंना भेटते असे तिला झाले होते. कधी एकदा त्यांना तिच्या लग्नाबद्दल सांगते असं झालं होतं. कधी एकदा त्यांना येणाऱ्या बाळाबद्दल सांगते असं झालं होतं. सगळ्यांची मजामस्ती करून झाली. तसा पुन्हा प्रवास सुरू झाला. त्यांना फार्म हाऊसवर पोहोचेपर्यंत अंधार पडला होता. गाडी फार्म हाऊसवर पोहोचताच पिया पटकन गाडीतून उतरली आणि फार्म हाऊसच्या दारात जाऊन तिने शांता काकूंना आवाज दिला. शांता काकू, शांता काकू. पियाने मोठ्याने शांता काकूंना आवाज दिला. तिच्या आवाजाने शांता काकू धावतच बाहेर आल्या आणि मग पियाला पाहतच थांबल्या. काही वेळ भान हरपून तिच्याकडे पाहत राहिल्या. लग्नानंतर पिया खूप वेगळी भासली त्यांना. गळ्यात मंगळसूत्र, भांगेत नाजूक लावलेलं कुंकू, हातात हिरव्या बांगड्या, पायात जोडवी आणि चेहऱ्यावर अभिच्या प्रेमाचा रंग. काकू. पियाने पुन्हा एकदा आवाज दिला. तसं काकू भानावर आल्या आणि त्यांनी पियाकडे पाहून एक समाधानकारक स्मितहास्य केले. तसं पियाने आत पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला, पण ती पाऊल टाकणार तोच काकू म्हणाल्या, थांब पिया, मी आलेच. आणि मग पिया जागीच थांबली. तशी अभि सोडून सगळेच तिच्याकडे आणि जाणाऱ्या काकूंकडे विचित्र नजरेने पाहत होते. काही वेळातच काकू परत आल्या आणि यावेळी त्यांच्या हातात पाण्याच्या तांब्या आणि ओवाळून टाकण्यासाठी भाकरीचा तुकडा होता. त्यांनी लगेच पुढे येऊन पिया आणि अभिवरून घास ओवाळून रस्त्याच्या दिशेला टाकला आणि मग पियाच्या चेहऱ्यावरून पाण्याचा हात फिरवला आणि मग तिला आत घेतलं. आणि मग काकूने जेनीकडे बघितलं आणि इशाऱ्यानेच तिला म्हणाल्या, इकडे ये. तसं जेनी आणि अनिश त्यांच्यासमोर येऊन उभे राहिले आणि मग त्याने जेनीवरून सुद्धा भाकरीचा तुकडा ओवाळून टाकला. तसं जेनीने अनिशकडे पाहिलं आणि हळूच विचारलं, व्हॉट इज दॅट? दिस इज अ स्पेशल वेलकम इन विलेज. यू आर सो लकी. अनिश. रिअली? जेनी. येस. अनिश. आणि मग काकूने त्यांना दोघांना आत यायला सांगितलं. मग त्याने निशाला समोर उभं राहायला सांगितलं आणि मग निशा समोर येऊन उभी राहिली. तसं काकू तिच्यावरून घास ओवाळू लागल्या. इकडे अपू लगेच अभिच्या कानाजवळ पुटपुटला, हिला कुणाची दृष्ट लागणार? ही स्वतःचे खडड आहे. उलट येताना हिची दृष्ट कुणाला तरी लागली असेल. तसं निशाने बारीक डोळे करून त्यांच्याकडे पाहिलं आणि त्याच वेळी अभि आणि अपू दोघांनी एकाच वेळी तिच्याकडे पाहिलं. आणि मग अभि हळूच त्याला म्हणाला, वातावरण शांत आहे तर तसंच राहू दे. उगाच्या ज्वालामुखी भडकवू नकोस. तुझ्यासोबत आम्ही सुद्धा होरपळून निघतो. अभि. तसं अपू शांत बसला आणि मग निशा आत आली आणि अपूजवळ गेली आणि हळूच त्याच्या कानाशी म्हणाली, बाकी सगळ्यांचं माहीत नाही, पण तू मात्र चांगलाच होरपळून निघणार आहेस या ज्वालामुखीमध्ये. आणि मग शांता काकूंनी सगळ्यांना त्यांच्या रूम दाखवल्या. तसं सगळे आवरायला त्यांच्या रूममध्ये निघून गेले. तिकडे अपू मात्र शॉकमध्ये उभा होता. एवढ्या हळू आवाजात बोललेलं सुद्धा निशाने ऐकलं होतं आणि आता त्याची काही धडगत नव्हती. इकडे पिया पटकन तिच्या रूममध्ये आली आणि फ्रेश होऊन किचनकडे धावली. शांता काकू पाठमोऱ्या काम करत होत्या. पियाने पटकन जाऊन त्यांना पाठीमागून मिठी मारली आणि म्हणाली, कशा आहात तुम्ही? आणि मग काकू वळल्या आणि तिला म्हणाल्या, किती वेळा सांगितलं आहे तुला, अशी धावत पडत जाऊ नकोस, पण तू ऐकतच नाहीस. अशा अवस्थेत धावायचं नाही, कळत नाही का तुला? शांता काकू. अशा अवस्थेत म्हणजे? पियाने न कळून विचारलं. अशा अवस्थेत म्हणजे बाळ पोटात असताना. शांता काकू शांतपणे म्हणाल्या. तुम्हाला कोणी सांगितलं? पिया चमकून म्हणाली, अगं शेतकरी आहोत आम्ही. शेतावरून भाताची परीक्षा करतो आणि मला कोणी नाही सांगितलं. तुझ्या चेहऱ्यावर ही चमक आहे ना, त्यातून समजलं. आणि तसंही उन्हात हे केस पिकले नाहीत, अनुभवाने पिकले आहेत. तुला पाहिलं आणि तेव्हा समजलं मला. शांता काकू. काकू. पिया लाजून म्हणाली, अगं वेडाबाई, आता लाजायचं नाही तर काळजीपूर्वक राहायचं. शांता काकू. त्याची तर तुम्ही अजिबात काळजी करू नका. बाकी सगळे आहेत ना माझी काळजी करायला. पिया. हो ते तर आहेत, पण अशा अवस्थेत प्रवास नाही करायचा. शांता काकू. आम्ही पण तेच सांगत होतो, पण बाईसाहेब आमचं ऐकतात कुठे? पारुमावशी आणि सुलेखा मावशी आत येता येता म्हणाल्या. तशा शांता काकू जरा बिचकत त्यांच्याशी बोलू लागल्या. हां, मी पण तिला तेच सांगत होते की या दिवसात प्रवास करणं योग्य नाही ते. हो आम्ही पण सांगितलं, पण बाईसाहेबांना तर तुम्हाला भेटायची ओढ लागली होती. सुलेखा मावशी. पिया बाळा, माझ्यासाठी तू या अवस्थेत इथपर्यंत आलीस? शांता काकू भाऊक होऊन म्हणाल्या.
काकू आता तुम्ही पण इमोशनल ड्रामा करू नका आणि माझं काय गप्पानीच पोट भरणार का? मला खूप भूक लागली आहे, पिया पोटावर हात फिरवत म्हणाली. तेवढ्यात हॉलमधून आवाज आला. अरे बायकांनो, गप्पा मारून झाल्या असतील तर जरा पोटापाण्याचं बघा. अपू हॉलमधून ओरडून म्हणाला. निशाही आवरून बाहेर येत होती. तसं तिने अपूकडे पाहिलं. तुला तर नेहमीच भूक लागलेली असते, भूककट कुठला. निशा, माते माझ्याशी वाद घालण्यापेक्षा जेवणाचं बघ, उपकार होतील माझ्यावर. अपू हात जोडत म्हणाला. तसं निशा तनतन करतच किचनकडे गेली. किचनमध्ये पारू मावशी, सुलेखा मावशी, शांता काकू आणि पिया सगळ्या मिळून जेवणाच्या बघत होत्या. निशा देखील त्यांच्यात सामील होऊन बाहेर जेवणाची तयारी करू लागली. काही वेळातच सगळ्यांनी जेवण बाहेर आणलं आणि सगळ्यांना वाढायला लागल्या. जेनी देखील तिच्या परीने मदत करत होती. इतक्यात पिया पटकन उठली आणि धावत बेडरूमकडे गेली. अभि तिच्या मागे धावत गेला. त्यांना जाताना बघून सगळे जरा घाबरले. तसं सुलेखा मावशींनी सगळ्यांना अस्वस्थ केलं आणि जेवायला सांगितलं. पिया आत येऊन उलट्या करू लागली. अभि देखील तिच्या मागे आला आणि बाथरूमच्या दरवाजाजवळ उभा राहिला आणि पियाला आवाज देऊ लागला. पिया, पिया तू ठीक आहेस ना? अभि, पिया. आणि मग पियाने दरवाजा उघडला. तसं अभिने तिला हाताला धरून बेडवर बसवलं. अभिने हळूच तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाला, पण आता तर ठीक होतीस ना, मग अचानक का? अभि, माहीत नाही, पण बाहेर जेवणाचा वास आला आणि कसंच तरी झालं. तिची अवस्था बघून अभिला खूप वाईट वाटत होतं. तेवढ्याच सुलेखा मावशी आत आल्या. पिया, बरं वाटते का बाळा? मावशींनी आत येता येता विचारलं. हो, पिया कसं बसं म्हणाली. पण मावशी, अजून हे किती दिवस चालणार? तिला खूप त्रास होत आहे. अभि, अरे काही वेळेला 3 महिने, तर काही वेळेला 7 महिने, तर कधीकधी डिलिव्हरी होईपर्यंत हा त्रास होतो. आणि त्यात तुमचे बाळ खूपच बदमाश आहे, मम्माला खूप त्रास देत आहे. पण त्यात घाबरण्यासारखं काही नाही. मावशी, अगं पण तिला जेवण जात नाही. अभि काळजीने म्हणाला. अरे तू घाबरू नकोस, तू घाबरला तर ती कोणाच्या तोंडाकडे बघणार? सुलेखा मावशी अभिला समजावत म्हणाल्या. आणि तू एकट्या नाहीस, आम्ही सगळे आहोत ना तिच्यासोबत. निशा आत येता येता म्हणाली. आणि या दिवसात जेवणाचा वास नाही सहन होत किंवा बऱ्याचशा गोष्टी नाही खाऊ वाटत, काही वेगळं खाऊ वाटतं. म्हणून आपण घाबरून जायचं नाही, तिला जे वाटतं ते खाऊ द्यायचं. सुलेखा मावशी, पिया तू मला सांग, तुला काय खायचं आहे? मी पटकन बनवते. आतापर्यंत शांतपणे सगळं ऐकणारे शांता काकू बोलल्या. तसं पियाने सगळ्यांकडे पाहिलं आणि म्हणाली, खरंच मला हवं ते मिळेल? तू बोल तर. अभि, पावभाजी खायची आहे मला. पिया, आता मात्र सगळेच टेन्शनमध्ये आले, कारण अभिच्या फार्म हाऊस गावाच्या मुख्य बाजारपेठेपासून थोडा आउटसाईडला होता आणि त्यात आता रात्रीची वेळ, त्यामुळे यावेळेला आता काही मिळणं अवघड होतं. आता कुठे मिळणार पावभाजी? शांता काकू तोंडातल्या तोंडातच पुटपुटल्या. मी एक काम करतो, गाडी घेऊन जातो आणि पाहतो, कुठेतरी नक्की मिळेल. अभि म्हणाला आणि उठला आणि बाहेर गेला. धर्मा आणि तुकाही त्याच्यासोबत निघाले. अपू आणि अनिश पण निघाले होते, पण मग बायकांसोबत कुणीतरी हवं म्हणून ते दोघे फार्म हाऊसवर थांबले. काही वेळाने अभि पावभाजी घेऊन आला. तो आला तेव्हा अपूला जरा त्याचा चेहरा उदास वाटला. नक्कीच काहीतरी घडलं आहे याची पुरेपूर कल्पना अपूला आली होती, पण सगळ्यांसमोर बोलायला नको म्हणून तो गप्प झाला. इकडे पियालाही त्याचा चेहरा पाहून तसंच वाटलं. नंतर बोलू असा विचार करून ती गप्प बसली आणि मग पावभाजी खाऊन घेतली. इकडे सगळ्यांची जेवणावरून प्रत्येकजण आपापल्या रूममध्ये झोपायला गेले. प्रवासाने सगळेच दमले होते. अभि जेव्हा रूममध्ये झोपायला आला तेव्हा पिया TV पाहत होती. हे काय, झोपली नाहीस अजून? अभि, नाही, झोप येत नाही, बाळाचे बाबा त्याच्यासोबत नव्हते ना. पिया लहान मुलासारखं क्यूट फेस करत म्हणाली. हो का? अभि बेडला टेकून बसला आणि पियाकडे हात पसरवून तिला जवळ येण्याचा इशारा केला. तसं पिया त्याच्या मिठी शिरली आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली. काय म्हणताय आमचं बाळ? अभि पियाच्या पोटावर हात ठेवून म्हणाला. खूप बदमाश आहे, मम्माला खूप त्रास देतो. पिया गाल फुगवून म्हणाली. देतो नाही ग, देते. अभि, म्हणजे? पियाने न समजून विचारलं. मला बेबी गर्ल हवी आहे. अभि, नाही हां, मला बेबी बॉय हवा आहे, तोही अगदी तुमच्यासारखा, प्रेमळ, हळवा, तेवढाच समजदार, तेवढाच कणखर आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा.
पिया. आणि मला एक मुलगी हवी आहे, ती पण तुझ्यासारखी, प्रेमळ, सगळ्यांना आपलंसं करणारी, समजदार, तेवढीच रागीट आणि माझ्यावर वेड्यासारखं प्रेम करणारी. अभि. पण मला. पिया अजून काही बोलणार त्याआधीच अभिने तिच्या ओठांवर बोट ठेवलं आणि म्हणाला, मी म्हणालो ना मला मुलगी हवी आहे. बरं. पिया हलक्याच हसत म्हणाली आणि हळूच त्याच्या गालावर आपले ओठ टेकवले. अभिने पण लगेच तिच्या चेहरा एका हातात पकडला आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवले. तसं पिया हसली आणि म्हणाली, एक विचारू? पिया. हो विचार ना. अभि. मगाशी तुम्ही बाहेर गेला होतात तेव्हा काही झालं का? पियाने जरा बिचकत विचारलं. तसं अभिने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, काही नाही. मला खरं सांगा, तुम्हाला माझ्याशी खोटं बोलता येत नाही. पिया जरा हट्ट करत म्हणाली. तसं अभिने तिच्या कपाळावर ओठ टेकवली आणि म्हणाला, पिऊ, मी कधीच तुझ्याशी खोटं बोलणार नाही. पण काही गोष्टी आहेत त्या मी तुला वेळ आली की सांगेन. तोपर्यंत तू माझ्यावर विश्वास ठेव. आहे ना? अभि. स्वतःपेक्षा जास्त. पिया. आणि मग दोघेही हसले. त्यानंतर खूप वेळ तसेच एकमेकांच्या मिठीत बसून गप्पा मारत होते. त्यानंतर अभिने पियाकडे पाहिलं तर ती त्याच्या मिठीत केव्हाच गाठ झोपली होती. तसं अभिने तिला व्यवस्थित झोपवलं आणि तिला मिठीत घेऊन तो देखील शांतपणे झोपला. दुसऱ्या दिवशी दोघांना जाग आली, ती निशाच्या आरडाओरडाने. ह्या निशा मॅम का ओरडत आहेत? पियाने झोपेतच विचारलं. काही कळत नाही, चल मी बघतो, तू पण आवरून घे. अभि. पिया. त्यानंतर पिया आवरायला गेली तर अभि बाहेर हॉलमध्ये आला. निशा काय झालं? अभि. मला काय विचारतोस? फिरायला आलो आहोत की झोपा काढायला? उठव सगळ्यांना. निशा ओरडून म्हणाली. अगं हो, सगळे उठले की जाऊ आपण. अभि. म्हणून तर म्हणते, उठव सगळ्यांना. पुन्हा एकदा निशा मोठ्याने ओरडली. तसं अनिश, जेनी, धर्मा, तुका आणि शेवटी अपू असे सगळेच बाहेर आले. काय झालं? का सकाळ सकाळी गोंधळ चालू आहे? अपू झोपाळू अवस्थेत म्हणाला. ए, तुला कोणी बोलवलं नाही. तुला झोपायचं असेल तर जा झोप. कुंभकर्ण. निशा. ए, मला कुंभकर्ण म्हणू नकोस. अपू. ते दोघे सुरू झाले. तशी बाकी सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि मग एकमेकांना इशारा केला आणि मग पुन्हा आवरण्यासाठी आपापल्या रूममध्ये गेले. काही वेळाने सगळे आवरून आले तरी अपू आणि निशा अजून सुरूच होते. सगळ्यांनी वैतागून त्यांच्याकडे बघितलं. अपू, निशा, आमचं आवरलं आहे, आम्ही निघतोय. तुमचं भांडून झालं की तुम्ही या. अभि शांतपणे म्हणाला. तसं दोघांनी एकमेकांकडे रागाने बघितलं आणि आपापल्या रूममध्ये आवरायला निघून गेले. काही वेळाने दोघेही आवरून बाहेर आले. तसे सगळे निघाले. दोघांनी पुन्हा एकदा एकमेकांकडे रागाने पाहिलं आणि सरळ गाडीत जाऊन बसले. आता पिया आणि अभिने एकमेकांकडे पाहिलं. पियाने नजरेनंच विचारलं, आता काय करायचं? तसं अभिने तिला नजरेनेच आश्वस्त केलं आणि मग पुन्हा एकदा सगळे गाडीत बसले आणि गाडी पवनचक्कीच्या दिशेने निघाली. पुन्हा एकदा सगळे हसत खेळत प्रवास करत होते. पण निशा आणि अपू वेगवेगळ्या दिशेने तोंड करून बसले होते. काही वेळाने त्या पवनचक्कीत जवळ आले. सगळे पटापट उतरून पवनचक्कीच्या दिशेने निघाले. पिया देखील पारू मावशी, सुलेखा मावशी आणि बाकी सगळ्यांसोबत पुढे गेली. अभि जाणून बुजून मागे राहिला. सगळे पुढे गेल्यावर अभिने मागून अपूला आवाज दिला. अपू, थांब जरा, मला तुझ्याशी बोलायचं आहे. अभिने अपूला आवाज दिला. तसं अपू देखील थांबला आणि अभिच्या जवळ आला आणि म्हणाला, बोल, काय बोलायचं आहे? मग अभिने त्याच्या खांद्यावर हात टाकला आणि बाजूला असणाऱ्या एका कठ्ठ्यावर घेऊन गेला आणि दोघेही तिथे बसले. सकाळच्या त्या आल्हादायक वातावरणात दोघेही निवांतपणे बसले. काही वेळ दोघेही शांतपणे सकाळच्या रम्य वातावरणाचा आनंद घेत होते. बोल, काय बोलायचं आहे? अपू, मला सांग, तुझ्यात आणि निशामध्ये काही प्रॉब्लेम आहे का? गेले काही दिवस मी बघत आहे, तुम्ही दोघे सारखे भांडत आहात. काही प्रॉब्लेम असेल तर सांग, आपण सगळे मिळून सोडवू. उगाच टॉम अँड जेरी सारखं भांडण्यात काही अर्थ नाही. अभि. अरे मी कुठे काय करतो? तीच माझ्याशी भांडत असते. अपू. हो, पण सुरुवात तिने केली तरी तू ते संपवण्याच्या जागी वाढवत असतो, त्याचं काय? अभि. अरे मी नक्की काय करावं असं तुला वाटतं? अपू. मला एक सांग, तुझं नक्की निशावर प्रेम आहे का? अभि. हे काय विचारणं झालं का? नक्कीच, माझ्या निशावर खूप प्रेम आहे. अपू. आणि तरी तू म्हणतोस की तुला लग्नाबद्दल विचार करण्याची गरज आहे? अभि.
अरे काय करू, ती सारखी माझ्याशी भांडत असते. अपू: मग बोल एकदा तिच्याशी, तिला समजाव. अरे आमचं नातं व्यवस्थित होण्यासाठी किती प्रयत्न केले आहेस, मग स्वतःच्या नात्यासाठी तू एवढंही करू शकत नाही. अभि: बरोबर बोलत आहेस. गेले काही दिवस आमच्यामध्ये वाद होत आहेत, पण आता मलाही या वादांचा कंटाळा आला आहे आणि म्हणूनच मी निशाशी बोलायचं ठरवलं आहे. अपू: ठीक आहे, तू निशाशी बोलून लवकरच तुम्हा दोघांमधले वाद मिटव आणि एका नवीन नात्याची सुरुवात करा. चल आता आपल्याला निघायला हवं, सगळे वाट पाहत असतील. आणि मग दोघीही सगळ्यांच्या दिशेने निघाली. इकडे पिया ही बाकी सगळ्यांसोबत फिरण्यात दंग होती. काही वेळाने तिने संधी साधून निशाशी बोलायचे ठरवलं आणि मग पियाने निशाला आवाज दिला. निशा मॅम, निशा मॅम. पिया: काय झालं पिया, तू ठीक आहेस ना, काही त्रास तर होत नाही ना. निशा पियाजवळ येत म्हणाली. नाही, त्रास तर काही होत नाही, फक्त थोडं थकल्यासारखं होत आहे. पिया: बरं एक काम करू, आपण थोडा वेळ इथेच बसू, म्हणजे तुला बरं वाटेल. निशा: ओके. पिया. आणि मग दोघी एका झाडाच्या सावलीत बसल्या. काही वेळ शांततेत गेला. मग हळूच पियाने विषय काढला. मॅम, मला जरा बोलायचं आहे तुमच्याशी. पिया: माझ्याशी? आणि कशाबद्दल? निशा: तुमच्या आणि अपू सरांबद्दल. पिया: मग बोल ना, तुला माझ्याशी बोलायला परमिशनची गरज कशाला हवी आहे? निशा: मॅम, तुमच्यात आणि अपू सरांमध्ये गेले काही दिवस प्रॉब्लेम आहेत. तुम्ही दोघे सारखे भांडत आहात आणि काल तर तुम्ही म्हणालात की तुम्हाला लग्नाबद्दल विचार करायला हवा. तुम्हाला माहीत आहे, तुम्ही जेव्हा असं बोललात ना, तेव्हा माझ्या आणि अभि सरांची काय अवस्था झाली आहे. मी अपू सरांना तुमच्याशिवाय किंवा तुम्हाला अपू सरांशिवाय इमेजिन नाही करू शकत. प्लीज तुम्ही दोघे एकदा बोलून घ्या आणि वाद मिटवा ना. पिया काकुळतीला येऊन म्हणाली. हो ग, मलाही नाही आवडत त्याच्याशी भांडायला, पण तो पण माझ्याशी भांडत असतो, कधीच मला समजून घेत नाही. माझेही खूप प्रेम आहे त्याच्यावर, मी पण माझं आयुष्य त्याच्याशिवाय इमेजिन नाही करू शकत. निशा: हो ना, मग तुम्ही त्यांच्याशी बोला. पिया: हो, पण त्यानेही प्रयत्न करायला हवं ना. निशा: मॅम, आमचं नातं टिकवण्यासाठी तुम्ही आणि अपू सरांनी किती प्रयत्न केले. वेळेला अपू सरांशी आमच्यासाठी भांडलात सुद्धा, मग आता आमच्यासाठी तुमचं नातं टिकवण्यासाठी अजून थोडा प्रयत्न करा. पिया हात जोडत म्हणाली. पिया, असं नको करू, आणि आमचे हे नातं तुमच्यासाठी जेवढं महत्त्वाचं आहे ना, तेवढंच आमच्यासाठी सुद्धा आहे, त्यामुळे मी प्रयत्न करणार आहे. निशा: खरंच मॅम, थँक्यू सो मच. पिया म्हणाली आणि मग तिने निशाला मिठी मारली. अगं थँक्यू तर मी म्हणायला हवं, तू तर पुन्हा आम्हाला आमच्या नात्याची ओळख करून दिली आहेस. निशा: ते काहीही असो, आता सगळं ठीक होणार, म्हणून मी खूप खुश आहे. पिया. आणि पुन्हा एकदा दोघींनी एकमेकींना मिठी मारली. अजून काही वेळ दोघींनी गप्पा मारल्या आणि मग तिथून उठल्या आणि पुन्हा आपल्या ग्रुपमध्ये सामील झाल्या. ग्रुपमध्ये सामील होताच अपू आणि अभि देखील आले. पियाने अभिकडे पाहून त्याला काम झाले असा इशारा केला. त्यानंतर अजून काही वेळ पवनचक्कीच्या इथे फिरून खाली समुद्रकिनारी जाणाऱ्या पायऱ्याजवळ आले. अपू आणि निशा आडून आडून एकमेकांकडे पाहत होते. बोलायचं दोघांनाही होते एकमेकांशी, पण सुरुवात कशी करायची आणि कोण करणार. त्यानंतर सगळे समुद्रकिनारी बसले. घोंगावणारा वारा, नितळ समुद्र किनारपट्टी सगळ्यांनाच आपल्याकडे आकर्षित करत होते. ऊन वाढायला लागलं तसं सगळ्यांनी परतण्याचा निर्णय घेतला. पियाच्या दृष्टीने सगळ्यांना निर्णय योग्य वाटला. सगळे पुन्हा आपल्या गाडी लावलेल्या ठिकाणी यायला निघाले. पायऱ्यांवर असताना अपूने निशाला आवाज दिला. निशू, निशू. अपू. तसं निशाने वळून अपूकडे पाहिलं आणि त्याबरोबर बाकी सगळ्यांनी देखील त्यांच्याकडे वळून पाहिलं. आता मात्र सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला की आता पुन्हा अपू आणि निशामध्ये वाद होतात की काय. पुन्हा एकदा सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन आलं. चला चला, आपण पुढे जाऊया, ते दोघे येतील. वेळीची गंभीरता लक्षात घेऊन अभि म्हणाला. हो हो, आपण निघूया. पिया देखील अभिच्या होमध्ये हो मिसळत म्हणाली. तसे सगळेच गाडीच्या दिशेने निघाले. इकडे अपू आणि निशा दोघेच थांबले. बोल, काय बोलायचं आहे? निशा म्हणाली. तसं अपू तिच्या जवळ आला, तिचा हात हातात घेतला आणि तिला घेऊन पुन्हा समुद्रकिनारी निघाला. किनाऱ्यावर येऊन सावली शोधून दोघेही बसले. काही वेळ शांततेत गेला. मग निशा म्हणाली. बोल, काय बोलायचं आहे? तसं अपू म्हणाला. काल तू म्हणालीस तुला आपल्या नात्याबद्दल विचार करायची गरज आहे. खरंच तुला आपल्या नात्याबद्दल विचार करायचा आहे का? तसं निशाने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली. तू देखील म्हणालास की तुला विचार करायची गरज आहे का?
ते मी काल रागात म्हणालो. अपू: मग राग फक्त तुलाच येतो का? काल तुझे रागात होतास तर मी पण रागातच होती. तुम्ही पुरुष प्रत्येक वेळी शब्दशः अर्थ का घेता? बायकांचं मन तुम्हाला समजत नाही? दरवेळी आम्ही जे बोलतो ते तसं नसतं ना? निशा: मला कसं माहीत असणार? माझ्या आयुष्यात एकच स्त्री आहे आणि तिच्या निम्मा वेळ माझ्याशी भांडण्यातच जातो. अपू: तसं निशाने त्याच्याकडे रागात पाहिलं आणि त्याच्या पाठीत धपाटा ठेवून दिला आणि म्हणाली, मी भांडते तुझ्याशी, तू नाही का भांडत माझ्याशी? तसं अपू कणवळला आणि म्हणाला, लागतं ना यार निशू. तसं निशाने अजून एक जोराचा धपाटा दिला आणि जवळ पडलेली एक काठी उचलली आणि त्याला मारायला सुरुवात केली. तो मात्र बिचारा मार चुकवता चुकवता तिच्या मार खात होता. तुम्हा पुरुषांना बायका म्हणजे खेळणं वाटतं? स्वतःच्या मनात येतं तेच धरून तुम्ही त्याला सत्य मानून बायकांना गृहीत धरता. एकदाही त्यांच्या मनाचा विचार करत नाही. तू देखील त्याला सत्य मानून बसलास. एकदाही माझ्या मनाचा विचार करावासं वाटला नाही. एवढंच ओळखले का मला? निशा बोलत होती आणि एकीकडे रडत होती. मग मात्र अपू पटकन तिच्या जवळ आला आणि तिच्या हातून काठी घेतली आणि टाकून दिली आणि दुसऱ्या क्षणी निशाला ओढून आपल्या मिठीत घेतलं. मग निशाने देखील त्याला घट्ट मिठी मारली. खूप वेळ दोघे एकमेकांच्या मिठीत विसावले होते. त्यानंतर अपूने हळूच तिला आपल्या मिठीतून बाहेर काढलं आणि हळूच डोळे पुसले आणि म्हणाला, मी कितीही तुझ्याशी भांडलो तरी माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय कोणालाच स्थान नाही. माझ्याशिवाय जशी तू अपूर्ण आहेस तसंच मी देखील तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. अपू प्रेमाने तिच्या गालावर हात फिरवत म्हणाला. एवढं बोलायला एवढा वेळ लावला? यू डॉंकी. निशा त्याच्या गालावर हलके चापट मारत म्हणाली. डॉंकी तर मी आहेच, तुझ्या प्रेमात जे पडलो. अपू: काय? निशा पुन्हा गालातल्या गालात हसत अपूने तिचं गाल ओढलं आणि म्हणाला, अगं माझी बाईला राग आला, मी मस्करी केली ग. तसं निशा देखील गालातल्या गालात हसली. तसं अपूने तिचा हात धरला आणि दोघे सगळे होते तिथे निघाले. काही वेळात ते दोघे तिथे पोचले. तसे सगळे सतर्क झाले. आता दोघे काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. तसे दोघेही अवघडून सगळ्यांकडे बघत होते. आणि मग अभिच्या लक्षात ही गोष्ट आली आणि मग तो पुढे येऊन म्हणाला, काय रे, असं चोरासारखं गप्प का? काहीतरी बोल ना. अपू आणि निशाने एकदा एकमेकांकडे पाहिलं आणि मग निशाने हलकेच हसून अपूला इशारा केला. तसं अपू हसला आणि निशाचा हात हातात घेतला. मग म्हणाला, आम्ही दोघांनी लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसं सगळ्यांनी आश्चर्याने आधी एकमेकांकडे आणि मग नंतर अपू निशाकडे पाहिलं. अपू निशा त्यांना असं पाहून शांतपणे त्यांच्या रिॲक्शनची वाट पाहत होते. अभिने एकदा सगळ्यांकडे पाहिलं आणि मोठ्याने म्हणाला, अरे बोला काहीतरी. तसे सगळे भानावर आले आणि मग मोठ्याने हसले आणि मग टाळ्या वाजवल्या. मावशी पटकन अपू आणि निशाजवळ आल्या आणि हळूच अपूचा कान पकडला आणि हसून म्हणाल्या, चला एकदा टॉम अँड जेरीचं भांडण संपलं, आता पुन्हा नाही ना भांडणार? आणि मावशीने थोडा जोरात अपूचा कान पिळला. नाही नाही, आता अजिबात नाही भांडणार, पण आधी तू माझा कान तर सोड. अपू कणवळून म्हणाला. तसे बाकी सगळे सुद्धा खडखडून हसले. बरं चला, बाकी सगळं नंतर बोलू, आता आधी बाकीच्या ठिकाणी फिरायला जाऊ, पारू मावशी म्हणाल्या. हो जाऊया. अभि: पण आता कुठे जायचं फिरायला? निशा: इथला मासळी बाजार बघायला जाऊ. तू क्या? म्हणजे काय? जेनीने न समजून विचारलं. फिश मार्केट. अनिश तिला समजावत म्हणाला. हो रियाली, मला पण बघायचं आहे फिश मार्केट. जेनी: हो, इथला फिश मार्केट खूप मोठा आहे आणि म्हणतात खूप वेगवेगळ्या प्रकारचे मासे पाहायला मिळतात. सुलेखा मावशी: फक्त बघायचे नाहीत काय, विकत घ्यायचे आणि संध्याकाळच्याला मस्त कालवण बी बनवायचं. तू क्या गावंढळ भाषेत म्हणाला. हो नक्कीच, तसेच खूप दिवसात फिश करी खाल्ली नाही. अनिश: हो, आणि ती पण पारूमावशींच्या हाताची. धर्मा: खूप वेळेपासून शांत असलेला धर्मा पहिल्यांदा काहीतरी बोलला. हो नक्की बनवेन, पण त्याआधी चला तर. पारूमावशी: हो चला चला, सगळे एकसाथ म्हणाले. आणि मग पुन्हा सगळे गाडीत बसले आणि गाडी फिश मार्केटकडे निघाली. काही वेळातच ते फिश मार्केटमध्ये पोहोचले, पण पियाला तिथल्या वातावरणाने आणि फिशच्या येणाऱ्या वासाने त्रास होऊ लागला आणि मग पियाने फिश मार्केटमध्ये न जाण्याचे ठरवले. अभि देखील तिच्यासोबत तिथेच थांबला आणि बाकी सगळे फिश मार्केट पाहायला गेले. पिया आणि अभि गाडीजवळ थांबले, पण शांत बसेल ती पिया कुठे?
दोघेही तिथेच एका झाडाच्या सावलीत बसले. सर, पिया जरा लाडात म्हणाली. काय? अभि. मला भूक लागली आहे. पिया. चल जाऊन काहीतरी खाऊन घेऊ. अभि. नको, मला इथेच झाडाच्या सावलीत बसून खायचं आहे. पिया. ठीक आहे, काय खाणार आहेस ते सांग. अभि. पिया एकदा गालातल्या गालात हसली आणि समोरच्या कौलारू घराकडे बोट दाखवत म्हणाली, मला त्या घरातल्या काकू करत असलेली भाकरी हवी आहे. पिया. काय? अभि आश्चर्याने म्हणाला. ओरडताय काय? त्यांना चुलीवर भाकरी करताना पाहून कोणालाही खाण्याची इच्छा होईल. मग मलाही झाली आहे, त्यात मी काय करू? पिया जरा लाडात येऊन म्हणाली. अगो, असं काय करतेस? असं कोणाच्याही घरात जाऊन मी कसं जेवण मागू? अभि. मला ते काही माहीत नाही. मला ती चुलीवरची भाकरी हवी आहे म्हणजे हवी आहे. पिया हट्टाने म्हणाली आणि ती अभिकडे पाठ करून गाल फुगवून बसली. ठीक आहे, मी प्रयत्न करतो, आणतो तुझ्यासाठी. अभि रुसलेल्या पियाकडे पाहून म्हणाला. बरं, मी परत येईपर्यंत तू इथेच थांब, कुठेही जाऊ नकोस. आणि अभि त्या घराच्या दिशेने निघाला. तो जाताच पियाने वळून त्याच्याकडे पाहिलं आणि स्वतःशीच हसली. काही अंतर जाईपर्यंत पिया तिथेच बसली होती, पण थोड्या वेळात ती तिथून उठली आणि बाजूला असणाऱ्या बाजारात गेली. पिया मोकाटपणे बाजारातल्या दुकानांमध्ये फिरत होती. काय हवे ते खरेदी करत होती. अभि थोडं पुढे गेल्यावर त्याने मागे वळून पाहिलं तर पिया त्याला दिसली नाही. तसं तो कावराबावरा झाला आणि तो देखील पियाला शोधण्यासाठी पिया बसलेल्या ठिकाणी आला. तिथे आल्यावर त्याने एकदा डावीकडे एकदा उजवीकडे पाहिलं आणि मग तो देखील पियाला शोधण्यासाठी बाजारात गेला. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी ऑलवर सेट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.